प्रसिद्ध गायक अभिजित सावंतनं बहिणीसोबत साजरं केलं रक्षाबंधन। राज्यभरात रक्षाबंधनाचा उत्साह। संजय राठोड यांना शेकडो महिलांनी राख्या बांधल्या, तर कोणत्याही संकटामध्ये भाऊ बहीण मागे उभे राहतील अशी ग्वाही राठोड यांनी बहिणींना दिली। भिवंडीत मनसे कार्यकर्त्यांनी मूकबधिर मुलींसोबत साजरा केला रक्षाबंधन। या कार्यक्रमात शालेय साहित्याचं देखील केलं वाटप। आज रक्षाबंधनाचा सण, बहीण भावाच्या पवित्र नात्याचा उत्सव देशभरात होणार साजरा। ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुषमा अंधार यांनी उद्धव ठाकरेंना बांधली राखी। ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर रक्षाबंधन साजरं करण्यात आलं। डोंबिवलीमध्ये रवींद्र चव्हाणांच्या कार्यालयामध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न। हजारो महिलांनी रवींद्र चव्हाण यांना बांधल्या राख्या। माढ्याचे आमदार अभिजित पाटलांनी कुटुंबासोबत केला रक्षाबंधनाचा सण साजरा। आमदार अभिजित पाटील यांच्या भगिनींनी राखी बांधून औक्षण केलं। डहाणूमध्ये आमदार विनोद निकोले यांनी आपल्या मतदारसंघामध्ये साजरा केला रक्षाबंधन। यावेळी सर्व महिलांना शुभेच्छा देण्यात आल्या। रत्नागिरीच्या विलवडी येथील हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी साजरा केला रक्षाबंधनाचा सण। गेल्या 15 वर्षांपासून लांजा हायस्कूलमध्ये उपक्रम राबवला जातो। मंत्री हसन मुश्रीफांनी कोल्हापूरच्या अनूरमध्ये साजरा केला रक्षाबंधनाचा सण। 100 पेक्षा अधिक बहिणींनी त्यांना बांधल्या राख्या। पंचारतीनं ओवाळत केलं भाऊरायाचं औक्षण। अंबादास दानवेंच्या घरी रक्षाबंधनाचा सण साजरा। दानवेंना बहिणीसह चिमुकलीनं देखील राखी बांधली। भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी मोठ्या बहिणीसोबत साजरा केला रक्षाबंधन। आटपाडी येथील पडळकर वाडीमध्ये साजरा केला सण। बीडमध्ये भाजपचे आमदार सुरेश धस यांना शेकडो बहिणींनी राख्या बांधल्या। यावेळी सुरेश धसांच्या वतीनं महिलांना साडी चोळी अल्पोपहार देऊन सन्मानित करण्यात आलं। ओबीसी मंडल यात्रेसाठी शरद पवार नागपूरच्या दौऱ्यावर। यावेळी राष्ट्रवादीच्या प्रदेश महासचिव वर्षा शामकुळे यांनी शरद पवारांना बांधली राखी। पंढरपूरमध्ये रक्षाबंधनाच्या निमित्तानं विठ्ठलाला बांधली जाणार सोन्याची राखी। विठ्ठल मंदिरामध्ये पारंपरिक पद्धतीनं साजरा होणार रक्षाबंधनाचा उत्सव। पुण्याच्या एरवाडा येथे सामूहिक रक्षाबंधन कार्यक्रमाचं आयोजन। आमदार जगदीश मुळीक यांना रक्षाबंधनाच्या निमित्तानं हजारो महिलांनी बांधल्या राख्या। यशोमती ठाकूर आणि बळवंत वानखड यांचं विशेष रक्षाबंधन। यावेळी यशोमती ठाकूर यांनी संविधानाची प्रस्ताविका दिली भेट। बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी 200 जवानांसाठी बनवल्या राख्या। बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंनी पंकज भोयर यांनी साजरा केला रक्षाबंधन। महिला पोलिसांनी देखील भोयर यांना राखी बांधत औक्षण केलं। आज रक्षाबंधनाच्या निमित्तानं धुळे शहराचे अनुप अग्रवाल यांना अनेक महिलांनी राख्या बांधल्या। त्याचप्रमाणे सर्व बहिणींनी भाजप कार्यकर्ते आणि मुख्यमंत्र्यांना देखील राख्या पाठवल्या। सोलापुरातील माळशिरस तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य जयश्री इंगळे यांनी उद्धव ठाकरे यांना बांधली राखी। राज्यभरात रक्षाबंधनाचा उत्सव। वाशिम जिल्ह्यामध्ये हळदीच्या दरात घसरण। कृषी बाजार समितीमध्ये हळदीला किमान 10,000, 100 ते 11,300 रुपयांचा प्रति क्विंटल पर्यंतचा दर। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नियमबाह्य खत विक्री 12 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित। अनुदानित खतांची विक्री फक्त ई-पॉस प्रणालीद्वारेच करण्याच्या कृषी विभागाच्या सूचना। यवतमाळमधील पुसद तालुक्यामध्ये पावसाचा जोर। पुराचं पाणी घरात शिरल्यानं मोठ्या प्रमाणात अन्नधान्य आणि साहित्याचं नुकसान। नांदेडच्या हदगाव तालुक्यामध्ये आमगव्हाण गावात ढगफुटी सदृश्य पाऊस। नागरिकांच्या घरामध्ये पावसाचं पाणी। शासनाकडून कोणतीही मदत नसल्यानं नागरिक संतप्त। अकोल्याच्या अकोट तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, शेतीचं मोठं नुकसान। बीडच्या माजलगाव तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। गोदावरी सरस्वती नदीला पूर, गावचा पाणी प्रश्न मिटला। वाशिम जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस। नदीकाठच्या शेतात साचलं पाणी। हळदीच्या शेतामध्ये पाणी साचल्यानं हळदीवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव। हिंगोली जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस, शेतीचं मोठं नुकसान। पावसानं अनेक नदी नाल्यांना पूर, नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। दिल्लीत जोरदार पाऊस, अनेक भागात साचलं पाणी। अकोल्यात पावसाची हजेरी। पावसानं पिकांना संजीवनी, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। जालना जिल्ह्यात पावसाचं थैमान। जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस, शेती पिकांचं मोठं नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली। जायकवाडी प्रकल्प 92% भरला। यंदा 1,80,000 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार।
युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया बोरिवली युनिटकडून निसर्गाची मंगळागौर या कार्यक्रमाचं सादरीकरण. मुंबईतून जवळपास 50 महिलांची उपस्थिती. निसर्गाची जपणूक ही आपली प्रथम जबाबदारी या कार्यक्रमातून राबवला उपक्रम. यवतमाळमध्ये अर्जुन व्यवहारेची महावीज वितरण विभागामध्ये सहाय्यक पदी निवड. गावकऱ्यांच्या वतीनं त्याचा सत्कार. यवतमाळमध्ये पूस धरणाचे 2 ऐवजी 4 दरवाजे उघडले. नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा. भिवंडी शहर आणि ग्रामीण भागातून आदिवासी समाजाकडून बाईक रॅलीचं आयोजन. अनेक आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 24 ऑगस्ट पर्यंत बंदी. यात्रा सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश. कोल्हापुरात महसूल सप्ताह संपन्न. महसूल सप्ताह अंतर्गत करवीर तालुक्यामध्ये विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात आली. कोल्हापूरच्या महसूल विभागातील प्रलंबित प्रकरणं गतीनं निकाली काढा. नागरिकांना जलद न्याय द्या. अप्पर मुख्य सचिव विकास खारगेंच्या सूचना. कोल्हापूर सर्किट बेंचच्या कामकाजाला 18 ऑगस्ट पासून होणार सुरुवात. सर्किट बेंच इमारतीची कामं वेळेत आणि गतीनं पूर्ण होतील. पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांचं आश्वासन. नागपूरमध्ये बंजारा समाजाच्या वतीनं तीज महोत्सवाची स्थापना. बंजारा समाजातील महिला आणि तरुणींनी एकत्र येत पारंपरिक पद्धतीनं तीज उत्सवाची स्थापना केली. छत्रपती संभाजीनगरमध्ये अवयव दानामुळे 3घांना जीवदान. शहरातील 2 रुग्णांना प्रत्येकी 1 किडनी तर नागपुरातील रुग्णाला यकृत प्रत्यारोपणातून जीवनदान. वाल्मिक कराडच्या समर्थकांनी माफीनाम्याचा व्हिडिओ बनवून घेतला. कराड जेलमध्ये मात्र गँग बाहेर सक्रिय. कुठलीही पोस्ट करणार नाही असा व्हिडिओ एका व्यक्तीकडून बनवून घेतला. पंढरपूर नगरपालिकेच्या मुख्य इमारतीला गळती. पावसात इमारत गळू लागल्यानं सर्वत्र पाणीच पाणी. चंद्रभागा नदीमध्ये मैला मिश्रित पाणी मिसळल्याची माहिती. 65 एकर आणि परिसरातील सांडपाणी थेट चंद्रभागेत. तात्काळ कारवाई करण्याची महर्षी वाल्मिक संघाची मागणी. नाशिक पालिकेला आयकरची नोटीस. टीडीआर देताना पालिकेनं कर भरला नाही. आयकरची तक्रार. पालिकेने मात्र आयकरची नोटीस फेटाळून लावली. छत्रपती संभाजीनगरच्या फारोळातील 26 MLD क्षमतेच्या नव्या जलशुद्धीकरण केंद्राची चाचणी. पहिल्याच दिवशी जलशुद्धीकरण केंद्र चाचणीत नापास. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी. वाहनांच्या 2 किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा. मुंबईहून पुण्याला जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू. बुलडाणा जिल्ह्यातील देऊळघाट मार्गावर कारचा अपघात. अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान. गावातून तालुकास्थानी येण्यासाठी मागितलं हेलिकॉप्टर. विद्यार्थ्यांनी नागरिकांची अधिकाऱ्यांना निवेदनाच्या द्वारे भन्नाट मागणी. चंद्रपूरच्या भद्रावती पिपरी रस्त्याची दुरावस्था. हिंगोलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे महावितरण कार्यालयामध्ये बोंबाबोंब आंदोलन. महावितरण कार्यालयामध्ये विविध मागण्यांसाठी आंदोलन. मोठ्या संख्येनं ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते सहभागी. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशी प्राण्यांची तस्करी. बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला अटक. आरोपीकडून मोठ्या प्रमाणात परदेशी प्राणी जप्त. आज ऑगस्ट क्रांती दिन. क्रांती दिनाच्या निमित्तानं काँग्रेसची पदयात्रा. स्वातंत्र्य चळवळीतील हुतात्म्यांना काँग्रेसनं केलं अभिवादन. आज जागतिक आदिवासी दिन. आदिवासी दुर्गम भागात रक्तदान शिबिरांचं आयोजन. मोलगी येथे 60 रक्तदात्यांनी केलं रक्तदान. नंदुरबारमध्ये विश्व आदिवासी दिन साजरा. जिल्हा परिषद शाळेमध्ये चिमुकल्यांकडून पारंपरिक वेशभूषेमध्ये नृत्य सादर. सिंधुदुर्गात डागडुजी काम. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू. कुडाळ आणि मालवण जोडणारा मार्ग खड्डेमय झाल्यानं नागरिकांना त्रास. अकोल्याच्या भंडारज बुद्रुक येथील ग्रामस्थांसह महिलांचा पाण्यासाठी जिल्हा परिषदेवर घागर मोर्चा. गावातील पाणी समस्या लवकरात लवकर दूर करण्याची मागणी. मुंबई हायकोर्टाची कबुतरांना खाद्य घालण्यास मनाई. गिरगाव चौपाटीवर हायकोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन. एका व्यक्तीनं चक्क 10 गोण्या धान्य खाण्यास दिल्याची बाब आली समोर. दादर कबुतरखान्याजवळ कबुतरांसाठी गाडीच्या टपावर खाद्य. कबुतरांना खाद्य देण्यासाठी नागरिकांची अनोखी शक्कल. नागरिकांना गाडीच्या टपावर खाद्य ठेवलं. ओला उबरला आता भारत टॅक्सीचं आव्हान. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र, गुजरात, दिल्लीमध्ये सेवा. भारत टॅक्सी ॲप आधारित टॅक्सी सेवा सुरू. उल्हासनगरमध्ये नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई. 2,54,000चा दंड वसूल करण्यात आला. अमरावतीमध्ये डीआरडीए कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन. आमदार रोहित पवार आंदोलनात सहभागी. डीआरडीए प्रकल्प संचालकांना प्रीती देशमुखांना पदावरून हटवण्याची मागणी. पाडळसे सिंचन प्रकल्पाचा केंद्राच्या योजनेमध्ये समावेश. प्रकल्पामुळे केंद्राकडून राज्याला 859.22 कोटी मिळणार. मंत्री गिरीश महाजन यांनी मानले केंद्र सरकारचे आभार.
आज जागतिक आदिवासी दिन. विजयकुमार गावित यांच्याकडून समस्त आदिवासींना दिल्या शुभेच्छा. सरकार नेहमीच आदिवासी बांधवांच्या पाठीशी. कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना आणखीन एक पर्याय उपलब्ध होणार. गणेश चतुर्थीपूर्वी रोरो सेवा सुरू होणार. महाराष्ट्र सागरी मंडळानं घेतला महत्त्वाचा निर्णय. JSW स्टीलच्या विस्तारित प्रकल्पाला शिवसेनेचा पाठिंबा. नवीन प्रकल्पात स्थानिकांना रोजगारात प्राधान्य दिलं जाणार. पर्यावरणाची समस्या उभी राहिल्यास रस्त्यावरती उतरू. शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणींचा इशारा. PMPMAच्या कर्मचाऱ्यांसाठी आदेश. विना सूचना कामावर गैरहजर राहिल्यास दंड आकारला जाणार. प्रतिदिवस 1000 रुपये दंड आकारला जाणार. वांद्रे येथील शासकीय कर्मचारी वसाहतीच्या जागेवर उच्च न्यायालयाचं संकुल उभारण्यासाठीचा अडथळा दूर. जमिनीवर असलेली पूर्वीची सगळी आरक्षणं करण्यात आली रद्द. या संदर्भातील अधिसूचना देखील जारी. पुण्यातील शिवाजीनगर रेल्वे स्टेशन समोर पोलिसांची ड्रोनद्वारे कॉम्बिंग ऑपरेशन. झोपडपट्टी परिसरात लपून बसलेल्या गुन्हेगारांचा ड्रोनच्या द्वारे घेतला जातोय शोध. बीडच्या शिक्षक भरती घोटाळ्यासंदर्भात SIT स्थापन. शिक्षक भरती घोटाळ्याची होणार चौकशी. 2012 नंतर भरती झालेल्या शिक्षकांवर टांगती तलवार. आदिवासी दिनाच्या निमित्तानं छत्रपती संभाजीनगरमध्ये भव्य सांस्कृतिक रॅली. शहरवासियांनी उत्साहानं मिरवणुकीमध्ये सहभाग घेत आदिवासी संस्कृतीचा केला गौरव. भंडाऱ्यामध्ये आदिवासी बांधवांच्या वतीनं जागतिक आदिवासी दिवस साजरा. शहरात काढली भव्य मिरवणूक. आदिवासी बांधव लोकनृत्यावर थिरकले. नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं पंढरपुरात कोळी समाजाची भव्य मिरवणूक. चंद्रभागेला श्रीफळ अर्पण करण्यासाठी कोळी समाजाची होडी घेऊन मिरवणूक. अजिंठा लेणी परिसर हर घर तिरंगा मोहीम. तर अजिंठा जंक्शन ते अजिंठा लेणी अशी तिरंगा रॅलीचं आयोजन. तिरंगा सायकल रॅलीचं उद्घाटन पोलीस निरीक्षक श्री प्रफुल्ल साबळेंच्या हस्ते करण्यात आलं. भंडाऱ्याच्या केसरवाडामधील वाघ या ठिकाणी सैनिकी विद्यालयामध्ये 16 विद्यार्थ्यांना संसर्गजन्य आजाराची लागण. विद्यार्थी ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल. यवतमाळ जिल्ह्यामध्ये पावसाचं आगमन. पिकांना संजीवनी. बळीराजा सुकावला. धरणातील जलसाठ्यामध्ये वाढ. रायगडमध्ये ATMचा दरवाजा उघडतात तरुणाचा मृत्यू. बँक ऑफ महाराष्ट्रच्या ATM मधील धक्कादायक प्रकार. विजेचा धक्का बसण्याचा अंदाज. अकोल्याच्या हिरपूर येथे गोदामाला आग. लाखोंचं साहित्य जळून खाक. सुदैवानं जीवितहानी नाही. नवी मुंबईच्या नेरूळ LP जवळ ट्रक पलटी. बंगळुरूवरून वाशी APMC मार्केटला जाताना दुर्घटना. उड्डाणपुलासाठी खोदकाम सुरू असताना मजुरांना आढळला मानवी सांगाडा. नागपूरच्या बेसा पॉवर हाऊस जवळची घटना. बीडच्या शिरूर तालुक्यामध्ये विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात यश. प्राणी मित्रांसह वन विभागाच्या अधिकाऱ्यांची कामगिरी. बारामतीमध्ये विमान प्रशिक्षण घेणाऱ्या शिकाऊ विमानाचा अपघात. विमानाचं लँडिंग करताना तांत्रिक बिघाड. अपघातात कोणीही जखमी नाही. वर्ध्याच्या हिंगणघाटात दारूची अवैध वाहतूक. 14,83,000चा मुद्देमाल जप्त. वाहनांसह एका आरोपीलाही पोलिसांनी केली अटक. नवी मुंबईच्या तळोजामध्ये पार्किंगच्या वादातून हल्ला. धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला. अनेक जण गंभीर जखमी. सोलापूरमध्ये पडळकरांच्या कार्यकर्त्याचं अपहरण प्रकरणी आणखी 2 आरोपींना पोलिसांनी केली अटक. दोन्ही आरोपींना कर्नाटकच्या इंडीमधून पोलिसांनी घेतलं ताब्यात. मंत्रालयामध्ये सचिव असल्याची बतावणी करून व्यापाऱ्याची 6 लाखांची फसवणूक. गावदेवी पोलिसांकडून फसवणुकीचा गुन्हा दाखल. सोलापुरात महिलेच्या गळ्यातील गंठण चोरणाऱ्यांना अटक. शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली अटक. पर्यटक आणि प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या तिघांना कोल्हापुरातून अटक. कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. आरोपींकडून 3,58,000चे 46 मोबाईल जप्त. छत्रपती संभाजीनगरमध्ये कौटुंबिक वादातून पत्नी आणि सासूची हत्या करण्याचा प्रयत्न. घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल. गुन्हा दाखल. अमरावतीच्या SDOच्या कारची काच फोडून पिस्तूलची चोरी. घटनेनं परिसरात खळबळ. पोलिसांकडून चोरट्याचा शोध सुरू. कराडमध्ये एकाच गाडीवर 2 नंबर प्लेट आढळल्या. वाहतूक पोलिसांची कारवाई. गाडी ताब्यात. मालकाचा शोध सुरू. अकोल्यामध्ये दहशत माजवणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतलं ताब्यात. परिसरातील दुकानात तोडफोड केल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
कराडमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा अनधिकृत साठा जप्त, कराड पुरवठा शाखेची कारवाई. अकोल्यामध्ये हॉटेल व्यावसायिकावर हल्ला, 2 अज्ञात इस्मांकडून हल्ला. हल्ल्यामध्ये व्यावसायिक गंभीर जखमी, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. पुण्यात गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या गुन्हेगाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, गुन्हे शाखेच्या युनिट 3च्या पोलिसांची कारवाई. काँग्रेसच्या नवनियुक्त प्रदेश पदाधिकाऱ्यांची 11 आणि 12 ऑगस्ट रोजी 2 दिवसांची निवासी कार्यशाळा. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या ऑनलाईन संबोधनानं कार्यशाळेचं उद्घाटन होणार. लाडकी बहीण योजनेनं विरोधकांच्या पोटात दुखतंय. सावत्र भाऊ कोर्टामध्येही गेले, पण सावत्र भावांना बहिणी थारा देणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला. लाडकी बहीण योजना 5 वर्ष चालेल, फडणवीसांच्या टीकेला आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर. इम्तियाज जलील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अनोखा उपक्रम. इम्तियाज यांच्या नावाच्या व्यक्तींना 500 रुपयांचं मोफत पेट्रोल दिलं जाणार. राहुल गांधी आणि खरगेंची ठाकरेंसोबत स्वतंत्र चर्चा. आयोगाच्या विरोधातील लढा तीव्र करण्याचं ठरलं. ठाकरे बंधूंच्या युतीला इंडिया आघाडीमध्ये विरोध नाही, संजय राऊतांचं वक्तव्य. बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी केली मुंबई गोवा महामार्गाची पाहणी. लांजा तालुक्यातील बेरळ घाटातील वळणावर असलेल्या खड्ड्यांबाबत तोडगा काढण्यासाठी पाहणी. मनसे आणि पुणे पालिका आयुक्त वाद प्रकरणी आयुक्तांच्या कार्यालयातील 10 सुरक्षा रक्षकांची बदली. आयुक्तांच्या बैठकीमध्ये मनसेनं घातला होता गोंधळ. जालना जिल्ह्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळा संदर्भात गुन्हा दाखल करा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे आदेश. ठाकरेंच्या शिवसेनेचे सुनील शिंदेंच्या मुलाविरोधात तक्रार दाखल. सिद्धेश शिंदेवर दादर पोलिसांमध्ये तक्रार. धक्काबुक्की केल्याचा एका महिलेचा त्याच्यावर आरोप. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर. यावेळेस आमदार श्वेता महाले यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला राहणार उपस्थित. मुंबई नाशिक पालिकेसाठी ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता. उर्वरित राज्यामध्ये महाविकास आघाडी स्थानिक पातळीवर निर्णय घेणार, सूत्रांची माहिती. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंची युती. बेस्टच्या निवडणुकीमध्ये उत्कर्ष पॅनल म्हणून युती. बेस्ट पतपेढीच्या 21 जागांसाठी येत्या 18 ऑगस्टला मतदान. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर. जम्मू काश्मीर येथील आर्मी कमांड रुग्णालयाला देणार भेट. शिवसेनेच्या वतीनं सैनिकांसाठी रक्तदान करण्यात येणार. सांगली जिल्ह्यातील 1000 तरुण करणार रक्तदान. विधानसभेपूर्वी दिल्लीमध्ये 2 लोक भेटले. 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिली. आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करत जनतेमध्ये जायचं ठरवलं. शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट. शिंदेंचा पुढचा मार्ग कसा असेल, लवकरच अंदाज येईल. शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून शरद पवारांचं मोठं वक्तव्य. कराडमध्ये विविध पक्षातील हजारो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश. यावेळेस भाजप कार्यकर्ता मेळावा झाला, मात्र आमदार मनोज घोरपडे यांची कार्यक्रमाकडे पाठ. पुण्यामध्ये अजित पवारांची तुफान फटकेबाजी. कुठून पुण्याचा पालकमंत्री झालो असं वाटतो, जो तो उठतो आणि मला उपदेश देतो. सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रश्नावर अजित पवारांनी मिश्किल टोलेबाजी केली. पृथ्वीराज चव्हाणांनी पराभवाचं आत्मपरीक्षण करावं. जयकुमार गोरेंची पृथ्वीराज चव्हाणांवर टीका. विलास शिंदे यांची नाशिक शिवसेना संपर्क प्रमुखपदी नियुक्ती. विलास शिंदेंनी ठाकरे गटातून शिवसेनेमध्ये केला होता पक्षप्रवेश. शिवसेनेत आल्यानंतर त्यांच्यावर मोठी जबाबदारी. मुंबईमध्ये नरहरी झिरवळ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं राज्यस्तरीय आदिवासी भूषण आणि आदिवासी गौरव पुरस्कार वितरण समारंभ. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.